नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगचा कॅप राऊंडचा अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर आपल्याला काय काय प्रोसेस करायची आहे त्या संदर्भात आपण पूर्ण माहिती मराठीमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आता आज रात्रीपर्यंत आपल्याला पहिला जो राऊंड आहे इंजिनिअरिंगचा BE BTechचा त्याचा अलॉटमेंट डिक्लेअर होऊन जाईल। ते अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला पुढची जे प्रोसेस करायची आहे ते काय करायची आहे, कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि काही डाऊट असल्यास कमेंट करा, ठीक आहे। तर हे बघा, BE BTechचा जो पहिला राऊंड आहे याच्यामध्ये जो टाइम टेबल आलेला आहे त्यानुसार आज 31 जुलै रोजी रात्रीपर्यंत केव्हाही जाहीर होऊ शकतो। 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला पुढील प्रमाणे प्रोसेस करायची आहे, ठीक आहे। तर ते प्रोसेस कशी करायची आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत। हे बघा, आपल्याला कॉलेजचे सीट मिळाल्यानंतर विद्यार्थ्याकडे 2 पर्याय उपलब्ध असतात। एक म्हणजे बेटरमेंट ऑप्शन आणि दुसरं म्हणजे फ्रीज, ठीक आहे। इथे आपण बघू, पहिल्या राऊंडसाठी कॅप राऊंड अलॉटमेंट सीट जाहीर झाल्यानंतर आपल्याकडे 2 पर्याय राहतात। पहिला पर्याय आहे आपल्याकडे बेटरमेंट, दुसरा असतो फ्रीज, ठीक आहे। आता बेटरमेंट आणि फ्रीज नेमकं हे आहे काय ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण बघणार आहोत बेटरमेंट, ठीक आहे। बेटरमेंट म्हणजे काय आणि फ्रीज म्हणजे काय, सर्वात आधी आपण बघणार आहोत बेटरमेंट। तर बघा, बेटरमेंट म्हणजे विद्यार्थ्याने जे कॅप राऊंडमध्ये जे फॉर्म भरताना जे कॉलेज टाकलेले असतात किंवा ब्रँच टाकलेले असतात, जे एकूण ऑप्शन निवडलेले असतात त्या ऑप्शनपैकी 1 नंबरचा ऑप्शन सोडून, ठीक आहे, 1 नंबरचा ऑप्शन सोडून 2 नंबरपासून आपल्याला कोणतेही कॉलेज किंवा कोणतंही ऑप्शन जर मिळालं ब्रँचचं, ठीक आहे, तर तो विद्यार्थी त्याच्या नावाने रिझर्व ठेवून, ते सीट त्याचं कुठेच नाही जात, ते त्याच्या नावाने रिझर्व राहते। हे रिझर्व ठेवून नेक्स्ट राऊंडसाठी आपल्याला अप्लाय करता येते, ठीक आहे। आता जे कॉलेज मिळालं याच्यापेक्षा बेटर कॉलेज आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये मिळू शकते अशी ज्या विद्यार्थ्याला आशा आहे किंवा वाटते ते विद्यार्थी याचा बेटरमेंटचा ऑप्शन घेऊ शकतात, ठीक आहे। त्याचा अर्थच तो होतं बेटरमेंट म्हणजे याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळण्यासाठी ट्राय करणे, ठीक आहे। आणि हे जे मिळालेलं कॉलेज आहे हे पण आपल्या हाताशी राहते। तर आपण सेकंड ऑप्शन याच्यामध्ये असं बघणार आहोत, बेटरमेंटमध्येच सर्वात पहिलं आपण हे बघणार आहोत की जे ब्रँच मिळालेली आहे आपल्याला, नंतर जे कॉलेज मिळालेलं आहे ते हाताशी ठेवून नेक्स्ट राऊंड खेळायचं आहे आपल्याला, बरोबर। तर आपल्याला बेटरमेंट करण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल? बेटरमेंटसाठी आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे सेल्फ व्हेरीफाय करावे लागतात आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोड केलेले असतात, आपण आपलं जे माहिती भरलेली असते त्याला बरोबर आहे की चूक आहे ते व्हेरीफाय करावं लागते आपल्याला। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला एक फायनल OTP टाकावा लागतो। OTP टाकून आपल्याला बेटरमेंट ऑप्शन घेऊन OTP टाकल्यानंतर आपल्याला 1000 रुपये सीट ॲक्सेप्ट केल्याची फी भरावी लागते, ठीक आहे। हे फी भरल्यानंतर आपलं बेटरमेंटचं ऑप्शन ॲक्सेप्ट होते। हे फी भरल्यानंतर एक रिसिप्ट निघते, ते रिसिप्ट विद्यार्थ्यांनी सांभाळून ठेवायची आहे। ते आपल्याला कॉलेजला ॲडमिशन घेताना नेक्स्ट राऊंडला जेव्हा तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यावेळेस ते जमा करावे लागते, ठीक आहे। बेटरमेंट केल्यावर विद्यार्थ्याला पुढील दुसरा राऊंड जेव्हा सुरू होईल तेव्हा कॉलेज टाकावे लागतील। आता जे मिळालेलं आहे ते सोडून आणखी तुम्ही नवीन याच्यापेक्षा चांगलं बेटर कॉलेज टाकू शकता। जे पहिल्या राऊंडमध्ये टाकलेले आहे ते पण टाकता येतात, कोणतेही ऑप्शन आपण निवडू शकतो। फक्त आपल्याला जे मिळालेलं आहे ते कॉलेज आणि ते ऑप्शन सोडून आपण दुसरं कोणतंही ऑप्शन सेकंड राऊंडमध्ये घेऊ शकतो, ठीक आहे। तर हे बघा, याच्यानंतर आपल्याला असं बघायचं आहे की तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जे कोणतं कॉलेज मिळेल, एखादं जर मिळालं जे आपण सेकंड राऊंडमध्ये टाकणार आहोत त्यातील जर एखादं कॉलेज मिळालं तर जे आपण जे बेटरमेंट कॉलेज घेतलेलं आहे ते डिलीट होऊन जाते, म्हणजे आपल्याला जे मिळेल ते घ्यावं लागते, ठीक आहे। त्याच्यामुळे विचारपूर्वक सेकंड राऊंडला तुम्ही कॉलेज टाका, जर कोणतं मिळालं तर हे चाललं जाते आणि ते घ्यावं लागते, ठीक आहे। याच प्रमाणे आपण बघणार आहोत आता
दुसरे ऑप्शन बेटरमेंटसोबत आणखी एक दुसरे ऑप्शन असते फ्रीज. ठीक आहे, तर फ्रीज ऑप्शन नेमके आहे काय ते आपण बघणार आहोत. फ्रीज ऑप्शन म्हणजे एखादं कॉलेज विद्यार्थ्याला मिळालं, ठीक आहे, 1 नंबरचं जर कॉलेज विद्यार्थ्याला मिळालं ऑप्शन, जे ऑप्शन फॉर्म आपण टाकलेला असतो त्यापैकी जर 1 नंबरचं ऑप्शन विद्यार्थ्याला मिळालं तर ते ॲटो फ्रीज होऊन जाते. पहिल्या राऊंडमध्ये 1 नंबरचं ऑप्शन, दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 ऑप्शन आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले 6 ऑप्शन हे ॲटो फ्रीज होत असतात. ठीक आहे, ऑटो फ्रीज झालं म्हणजे आपल्याला त्याच कॉलेजला जे मिळालेलं आहे ॲटो फ्रीज होऊन तिथंच आपल्याला ॲडमिशन घ्यावी लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा इथं दाखवत आहे मी की आता याच कॉलेजला आपल्याला याच ब्रँचला ॲडमिशन घ्यावी लागेल जर ॲटो फ्रीज झालेलं असेल तर. ठीक आहे, नंतर ऑप्शन नंबर 2 पासून कोणतेही जर कॉलेज मिळालेले असेल, आपण फ्रीज करताना आपण जे कोणतं ऑप्शन घेणार आहोत. ठीक आहे, जर आपल्याला फ्रीज करायचं आहे तर फ्रीज म्हणजे आपल्याला 1 नंबरचं जर ऑप्शन मिळालेलं असेल तर ॲटो फ्रीज होऊन जाते, आपल्याला तिथंच ॲडमिशन घ्यावी लागते. ठीक आहे, हे बघा ॲटो फ्रीज होऊन जाते 1 नंबरचं ऑप्शन जर मिळालेलं असेल आपल्याला तर. आणि 2 नंबरच्या ऑप्शनपासून हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 पासून कोणतंही जर आपल्याला कॉलेज मिळालं, जे ऑप्शन मिळालं, तर आपल्याला याच राऊंडमध्ये जर त्या ऑप्शनचे जे कॉलेज मिळालेलं आहे, ब्रँच मिळालेलं आहे, तिथं जर आपल्याला याच राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर आपण फ्रीज हे ऑप्शन घेऊ शकतो. ठीक आहे, फ्रीज म्हणजे आता याच राऊंडमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे, नेक्स्ट राऊंड खेळायचा नाही आहे. जे कोणतं कॉलेज मिळालं असेल त्याला आपण फ्रीज करणे म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करणे, ते आपण याच राऊंडमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे, आता फ्रीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. फ्रीज करण्यासाठी विद्यार्थ्याला ऑनलाईन डॉक्युमेंट व माहिती सेल्फ व्हेरीफाय करून फ्रीज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि सेम जसं बेटरमेंटमध्ये ऑप्शन आपण घेतलं होतं तसं फ्रीज या ऑप्शन घ्यायचं आहे आणि 1000 रुपये याची फी भरायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल आपल्याला 1000 रुपये. 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याची रिसिप्ट येईल. ते रिसिप्ट त्या विद्यार्थ्याला सांभाळून ठेवायची आहे. आणि फ्रीज केल्यानंतर विद्यार्थ्याला ठरलेल्या तारखांना व ठरलेल्या वेळेत मिळालेले जे कॉलेज आहे आपल्याला, जे आपण फ्रीज केलेलं आहे तिथे आपल्या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी जावे लागेल. आणि प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी आपल्याला सोबत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट व प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटच्या 2-2 झेरॉक्सचे सेट व जे काही फी असेल कॉलेजची ती फी सोबत घेऊन आपल्याला कॉलेजला फायनल ॲडमिशनसाठी जावे लागेल. ठीक आहे, फ्रीज म्हणजे आपल्याला याच राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं आहे त्याला ॲडमिशन घेणे. ठीक आहे, फ्रीज केलेले विद्यार्थी पुढील राऊंडमध्ये कॉलेज टाकू शकत नाही, त्यांना आताच प्रवेश घ्यावा लागतो. आलं का लक्षात? पुढचा राऊंड तुम्ही खेळू शकत नाही. ॲटो फ्रीज जरी झालेलं असेल किंवा तुम्हाला फ्रीज करून जर आता याच राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर पुढील राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज टाकता येत नाही. अशा प्रकारे बेटरमेंट आणि फ्रीज हे 2 ऑप्शन आहेत. ते 2 ऑप्शन तुम्हाला समजले असतील. जर समजले नसतील, काही डाऊट असेल तर मला येऊन भेटा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, एक म्हणजे बेटरमेंट ऑप्शन आहे, दुसरं फ्रीज ऑप्शन आहे. 2च ऑप्शन असतात. काही डाऊट असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल, व्यवस्थित समजून सांगेल. तर बघा, आता ॲडमिशन घ्यायला जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर ॲडमिशन घ्यायला जाताना आपल्याला डॉक्युमेंट काय सोबत घेऊन जायचे, काय गोष्टी कराव्या लागतात तिथं कॉलेजला गेल्यानंतर. तर सर्वप्रथम आपल्याला सर्वात आधी आपल्याला इंजिनिअरिंगचा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असतो आपण, जिथे डॉक्युमेंट वगैरे अपलोड केलेले असतात स्टार्टिंगला, तर तो फॉर्मची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट लागेल आपल्याला. सेकंड म्हणजे आपल्याला ॲक्नॉलेजमेंट प्रिंट लागेल. ॲक्नॉलेजमेंट प्रिंट हे ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट स्क्रुटिनी म्हणजे व्हेरीफाय केलं होतं त्यांना त्यांच्या लॉग इनमधून प्रिंट काढता येते. आणि ज्यांनी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले असेल त्यांना तिथून फिजिकल व्हेरिफिकेशन सेंटरवाल्यांनी तिथून तुम्हाला दिलेलं असेल. ठीक आहे, त्यांच्या FC सेंटरचा तुम्हाला सही शिक्का मारून दिलेला असेल.
फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले तुम्ही त्यावेळेस, तर ते ॲक्नॉलेजमेंट प्रिंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. ॲक्नॉलेजमेंट प्रिंटनंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर, जे आता तुम्हाला कॉलेज मिळालं त्याचं अलॉटमेंट लेटर घेऊन जायचं आहे. अलॉटमेंट लेटर तुमच्या लॉग इनमध्ये मिळते. नंतर सीट ॲक्सेप्ट करून म्हणजे फ्रीज करून ते 1,000 रुपये जे आपण ऑनलाईन पेमेंट भरतो त्याची प्रिंटआउट. नंतर फायनल मेरिट लिस्टची प्रिंटआउट. नंतर फॉर्म भरताना जे जे कागदपत्र आपण अपलोड केलेले आहे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट, त्याच्या प्रत्येकी 2-2, 3-3 झेरॉक्सचे सेट घेऊन जायचे आहे. नंतर आधार कार्ड, बँक पासबुक व 4 ते 5 पासपोर्ट फोटोसोबत घेऊन जायचे आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला जमा करायच्या आधी ते स्कॅन करून स्वतःजवळ ठेवा किंवा मोबाईलमध्ये क्लिअर फोटो काढून घ्या. ते डॉक्युमेंट तुम्हाला वापस मिळत नाही जोपर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना किंवा इतर काही काम पडले तर तुम्हाला ते कामात पडतील. नंतर कॉलेजला लागणारी फी शक्यतो ऑनलाईन सोबत घेऊन जायची आहे तुम्हाला. ठीक आहे. काही कॉलेजवाले ऑनलाईन घेतात, काही कॉलेजवाले कॅशमध्ये घेतात, काही कॉलेजवाले DD काढायला लावतात. त्याच्यामुळे शक्य तेवढं ऑनलाईनच पेमेंट सोबत घेऊन जा तुम्ही. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.